नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, संपूर्ण जग युद्धाच्या सावटाखाली असताना आणि जणू काही तिसरं महायुद्ध होतं की काय या भीतीच्या छायेखाली असताना थोडीशी मनाला दिलासा देणारी बातमी आपल्या समोर येते आहे. ती म्हणजे काय तर US इराण सीज फायर डील जी आहे ती सीज फायर डील आता होते आहे आणि जगाला एक तात्पुरता का होईना एक दिलासा जो आहे तो दिलासा देणारी ही बातमी आहे. नक्की ही बातमी काय आहे, या बातमीचे अँगल्स काय आहेत, हे सगळं आपण समजून घेऊया. सुरुवात आपण करूया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यापासून. ते म्हणजे काय तर US इस्रायल संघर्ष याला 2 आठवड्यांचा युद्धविराम मिळालेला आहे. आता 2 आठवड्यांचा युद्धविराम म्हणजे नक्की काय की 2 आठवडे युद्ध थांबणार आहे. घटना काय घडली पहिलं समजून घ्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरती हल्ला करण्याची जी अंतिम धमकी दिली होती आणि थेट हल्ला करताना सांगितलं होतं की संपूर्ण सिव्हिलायझेशन आम्ही नष्ट करणार आहोत, तर शेवटच्या क्षणाला 2 आठवड्यांचा युद्धविराम त्यांनी जाहीर केला. इराणने सुद्धा हे युद्धविराम मान्य केलेला आहे. महत्वाचं हे आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जी आहे, हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती किमान 2 आठवड्यासाठी तरी उघडणार आहे असं म्हटलं जाते. पाकिस्तानचं म्हणणं सुद्धा आहे आणि इवन डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करताना पण सांगितले की पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या विनंतीनंतर आम्ही हा विचार केला वगैरे वगैरे, पण तो आपला मुद्दा नाही. चायनाचा सुद्धा इथं अप्रत्यक्ष दबाव किंवा प्रभाव आहे इराणवर, त्यामुळे देखील या संदर्भात ही युद्धबंदी होते आहे. बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलेलं आहे की हा युद्धविराम कुठल्याही प्रकारे लेबनॉनला लागू होणार नाही, म्हणजे त्यांच्यासोबत असलेलं कॉन्फ्लिक्ट ॲज इट इज चालू असणार आहे. म्हणजेच हा पूर्ण शांतता करार नसून फक्त काय आहे तर टॅक्टिकल पीस असलेला आपल्याला, टॅक्टिकल पॉज असलेला आपल्याला दिसून येतो, तात्पुरता पॉज असलेला आपल्याला दिसून येतो. आता आपल्या सगळ्यांना याचं बॅकग्राऊंड माहिती आहे, पण थोडक्यात सांगतो. वास्तविकरित्या UN आणि इराणचा जो संघर्ष आहे तो संघर्ष 1979 सालापासून तणाव आहे. झाला असं की इराणियन रिव्होल्युशन नंतर इराणने US विरोधी इस्लामिक शासन व्यवस्था स्वीकारली. तेव्हापासूनच या दोन देशांमध्ये आयडियोलॉजिकल आणि जिओपॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट निर्माण झालं. न्यूक्लिअर इश्यू मुख्य कोर इश्यू होता. इराणमध्ये युरेनियमचे एनरिचमेंट, इराणियन एनरिचमेंट प्रोग्राम चालू असल्याचा आरोप होता. US प्लस इराण इस्रायल जी आहे, US आणि इस्रायल या दोघांनी आरोप केला की इराण अणुबॉम्ब तयार करत आहे आणि इराणचं असं म्हणणं होतं की हे जे काही सगळं आम्ही करतोय ते पीसफुल एनर्जीसाठी आहे, शांततेसाठी आहे. यावरूनच सँक्शन्स प्लस वॉर टेन्शन जे आहे ते सतत वाढत होते. त्यानंतर प्रॉक्सी वॉर सुरू झालं, म्हणजे इराण थेट युद्ध करत नाही पण लेबनॉन किंवा गाझा इथं काहीतरी म्हणजे अव्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न केला तो, त्यामुळे इस्रायल थेट युद्धामध्ये ओढला जातो. आता याचा कॉम्प्लेक्स आपल्यापर्यंत कसा पोहोचला तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमुळे हा सगळ्यात मोठा गेम चेंजर राहिला. त्याचं कारण असं की आता हा इराणचा भाग आहे, बरोबर. हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा हा रूट तुम्ही सगळा पाहू शकता. गेम असा आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा जर संदर्भ पाहिला तर जगातील 20% तेल जे आहे ते 20% तेल एकट्या इथून जातं. त्यामुळे यावर इराणचा पूर्ण कंट्रोल आहे. ग्लोबल इकॉनॉमी जी आहे ती याच्यामुळे प्रभावित होते आणि US ला हे तेल मार्ग जो आहे तो ओपन पाहिजे आणि इराण त्याचा एक लिव्हरेज म्हणून वापर करत असतो. आता जो युद्धविराम झालेला आहे त्या युद्धविरामातील अत्यंत महत्वाचे 10 मुद्दे पहिले पाहूया आपण. युद्धविरामातील पहिला मुद्दा आहे नॉन ॲग्रेशन. म्हणजेच काय, दोन्हीही देशांनी एकमेकांवर हल्ला करायचा नाही. इस्रायल इराणने प्रत्यक्षामध्ये दोन्हीही देशांना एकमेकांवरती विश्वास नाही. इराण आणि युनायटेड स्टेट्स यांच्यामध्ये दीर्घकालीन शत्रुत्व आहे, त्यामुळे हे फक्त कागदावरतीच मर्यादित राहण्याची शक्यता जास्त आहे. हा एक सिम्बॉलिक क्लॉज आहे, बरोबर. US ज्यावेळेस म्हणतो आपण त्यावेळेस लक्षात घेवा इस्रायल हेच कन्सेप्ट आहे, कारण US इस्रायलच्याच बाजूने लढते आहे. दुसरा क्लॉज आहे इराण's कंट्रोल ऑफ स्टेट ऑफ हॉर्मुझ. म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मुझ वरती इराणचं कंट्रोल मान्य केलेलं आहे. जागतिक पुरवठ्याचा हा तेलाचा मुख्य मार्ग आहे. इराणला इथं कंट्रोल ठेवायचे, कारण तो त्याचा सर्वात मोठा लेव्हरेज आहे, फायदा आहे. US साठी हे एक प्रकारे स्ट्रॅटेजिक डिफीट झालं स्वीकारणं, म्हणजे
निष्कर्ष हा आहे की हा मुद्दा भविष्यातील संघर्षाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. तिसरा आहे की ऍक्सेप्टन्स, युरॅनियम एनरिचमेंट ऍक्सेप्ट करा. हा सर्वात संवेदनशील मुद्दा आहे. इराण म्हणतोय की आम्ही पीसफुल, शांततेसाठी याचा वापर करतोय, पण इस्रायल आणि युएसचं असं म्हणणे की न्यूक्लिअर वेपनची रिस्क आहे. म्हणून रियालिटी ही आहे की जरी त्यांनी मान्य केलं तरी युएस सुद्धा पूर्णपणे मान्य करणार नाही. हा वॉरचा रूट कॉज असलेला आपल्याला दिसून येतो. डीलचा सगळ्यात मोठा अडथळा ठरू शकतो. पुढे ऍक्सेप्टन्स ऑफ इनरिचमेंट आहे. पुढचा पॉइंट ठरला की लिफ्टिंग ऑल प्रायमरी सँक्शन्स आहेत. म्हणजेच युएनने इराणवरती लावलेले सगळे प्रायमरी सँक्शन्स काढलेले आहेत. ते जर काढले तर इराणची अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत होईल आणि हे एक प्रकारचं प्रेशर टूल म्हणून या संदर्भात वापरले. पण युएस प्रत्यक्षामध्ये याची प्रॅक्टिस करेल का, याबद्दल थोडीशी साशंकता आहे. पुढे आहे सेकंडरी टर्मिनेशन ऑफ ऑल युएन सिक्युरिटी काउन्सिल रिझोल्युशन आहे. सिक्युरिटी काउन्सिल रिझोल्युशन म्हणजे सेकंडरी सँक्शन्स काढायचे. इतर देशांनी सुद्धा बरोबर इराणशी व्यापार करू नये असा जो दबाव होता अमेरिकेचा, तो आता काढून टाकण्यात येत आहे तात्पुरत्या स्वरूपात तरी. चायना आणि इतर देश आता मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू करू शकतात. त्यामुळे ग्लोबल पॉवर बॅलन्स जे आहे ते बदलू शकतो. युएनचे सिक्युरिटी काउन्सिलचे जे काही या संदर्भात रिझोल्युशन्स आहेत ते देखील रद्द केले आहेत. म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलने इराणवरती जे निर्बंध लावलेले होते ते रद्द करणे, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती इराणला व्यापार करण्यासाठी पूर्णपणे या संदर्भात वैधता मिळू शकते. पुढे आहे IAEA, या टर्मिनेशन ऑफ ऑल IAEA रिझोल्युशन्स आहे. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी जी आहे, त्या इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी जी आहे त्यांनी इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रामवरती नजर ठेवायचा या संदर्भात क्लॉज होता आणि हे क्लॉज जे आहे ते आता शिथिल करण्यात आलेले आहेत. म्हणजेच इराणवरचं मॉनिटरिंग जे आहे ते मॉनिटरिंग आता कमी होणार आहे. मग त्यामुळे न्यूक्लिअर वेपनची रिस्क वाढू शकते, जगासाठी धोका वाढू शकतो. त्यानंतर पुढचा क्लॉज टाकलेला आहे की इराणला नुकसान भरपाई म्हणजे पेमेंट ऑफ कॉम्पेन्सेशन टू इराण मिळणार आहे. युद्धामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी युएसए कडून पैसे मिळणार आहेत, पण युएसए हे कधीही ओपनली मान्य करणार नाही. त्यामुळे पॉलिटिकली हे थोडंसं अनएक्सेप्टेबल आहे. पुढे आहे सैन्य म्हणजे विथड्रॉवल ऑफ कॉम्बॅट फोर्सेस, सैन्य माघारी घ्यायचे आहे. युएसचे मिडल ईस्ट मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सैन्य आहे. जर त्यांनी माघार घेतली तर युएसचा इन्फ्लुएन्स तिथं या संदर्भात कमी होईल, इराणचा इन्फ्लुएन्स वाढेल, इस्रायल आणि अरब देश असुरक्षित होऊ शकतात. म्हणजे स्ट्रॅटेजिकली हे सुद्धा युएसला शक्य आहे की नाही याच्याबद्दल साशंकता आहे. पुढे सांगितलेलं आहे की सिजेशन, सर्व आघाड्यांवरती युद्ध थांबवायचे लेबनॉन सहित. म्हणजेच काय होईल की याच्यामध्ये या संदर्भात सांगितलेलं आहे की सगळ्या आघाड्यांवरती युद्ध थांबवायचे. बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की लेबनॉन हा सीज फायर मध्ये समाविष्ट नाही, त्यांच्यासोबतचं कॉन्फ्लिक्ट चालूच राहील. त्यामुळे डील जी आहे ती थोडीशी इनकन्सिस्टंट असलेली आपल्याला दिसून येते. एंड अटॅक्स अगेन्स्ट द इस्लामिक रेजिस्टन्स ऑफ लेबनॉन आहे, तर हे सुद्धा मुद्दा याच्यामध्ये असलेला आपला दिसून पाहिले. आता हे जर 10 मुद्द्यांचा आपण अभ्यास केला तर आपल्या हे लक्षात येईल की ह्या बहुतेक मागण्या इराणच्या बाजूने झुकणाऱ्याच आहेत आणि युएस त्या स्वीकारणे थोडंसं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. त्यामुळे फायनल पीस डील नाही, निगोशिएशन स्ट्रॅटेजी आहे आणि एक प्रेशर टॅक्टिक वापरलेली आपल्याला दिसून येते. हा करार वास्तवामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी नाही, तर एक प्रकारे सामरिक म्हणजे युद्धाचा दबाव निर्माण करून पुढील चर्चेसाठी जमीन तयार करण्यासाठीचा प्रस्ताव असलेला आपल्याला हा दिसून येतो. यामध्ये काही अँगल्स आहेत, ते अँगल्स फास्ट मध्ये मी तुम्हाला समजून सांगतो की दोन्ही या संदर्भात देशांमध्ये कोणकोणत्या अँगलने चर्चा होऊ शकते किंवा मल्टी डायमेन्शनल अँगल कसे आहेत. पॉलिटिकल अँगल आहे, डोनाल्ड ट्रम्प वॉर एस्केलेट करून निगोशिएशन लिव्हरेज तयार केलेला आहे. चायना तेलावर अवलंबून असल्यामुळे स्टॅबिलिटी हवी आहे त्यांना. पाकिस्तानला सुद्धा डिप्लोमॅटिक रिलेव्हन्स वाढवण्याचा प्रयत्न करता येते. त्यामुळे पॉवर पॉलिटिक्स प्लस स्ट्रॅटेजिक बार्गेनिंग मध्ये मिलिटरी अँगल, युद्ध अजून सुरूच आहे. इराण मिसाईल अटॅक करते, इस्रायल स्ट्राईक सुरूच आहे. सीज फायर जी आहे ती कंडिशनल आहे. इकॉनॉमिक अँगल जर विचार केला तर तेलाचे दर 20% पडलेले आहेत, कारण आता तेलाचे भाव कमी होऊ शकतात. ग्लोबल मार्केट रॅली झालेली आहे, बरोबर. हॉर्मुज ओपन झालं तर ग्लोबल रिलीफ मिळू शकतोय.
जिओ पॉलिटिकल अँगलने वेस्ट एशियाचा विचार केला तर मल्टीलेअर कॉन्फ्लिक्ट तयार होऊ शकतं. US वर्सेस इराण, इस्रायल वर्सेस इराण, सुन्नी वर्सेस शिया, हे फक्त 2 देशांचं युद्ध नाहीये, तर खूप किचकट युद्धजन्य परिस्थिती आहे. याच्यामध्ये एक हिडन अँगल आहे. ट्रम्प यांनी धमकी दिली होती की सिव्हिलायझेशन विल डाय, आणि हे सायकोलॉजिकल वॉरफेअर होतं. मग इराणनी प्रोटेस्ट केलं होतं की बाबा इराणी पॉलिटिकल प्रेशर वापरला होता की आपण जिथं सर्वसामान्य सिव्हिल जनता जी आहे त्यांचा वापर करूया, म्हणजे युद्धजन्य अपराधाच्या अनुषंगाने US दोषी ठरू शकते. बरोबर. लेबनानला वगळलेला आहे, त्यामुळे लेबनानच्या बाबतीत अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. याच्यामधले महत्वाचे कॉन्ट्राडिक्शन्स असे आहेत की पाकिस्तान म्हणते की सीज फायर जे आहे ते सगळीकडे करा. इस्रायल म्हणते की लेबनॉनला एक्सक्लूड करा, त्यांच्यासोबतचं या संदर्भात आमचं युद्ध चालूच राहील. म्हणजे नॅरेटिव्ह वॉर जो आहे तो अजून चालूच आहे. आता फ्युचरमध्ये काय काय शक्यता आहे? वर्स्ट केसमध्ये सीज फायर तुटलं म्हणजेच डिस्ट्रॉय झालं तर फुल स्केल वॉर होऊ शकतं. ऑइल क्रायसिस प्लस ग्लोबल रेसेशन येऊ शकतं. मीडियम केसमध्ये निगोशिएशन्स एक्सटेंड होतील आणि अशीच परिस्थिती चालू राहील. आणि इन बेस्ट सिनारिओ न्यूक्लिअर डील पुनर्स्थापित होऊ शकते आणि या संदर्भात थोडंसं स्टॅबिलिटी येऊ शकते. पण रिअलिस्टिक मध्ये जर विचार केला तर कॉन्फ्लिक्ट हे प्रोलॉंग्ड पिरियड पर्यंत राहणार आहे. त्यामुळे लगेचच हे सगळं या संदर्भात सुटेल अशी अपेक्षा नाही. इंडियाचा कॉन्टेक्स्ट पाहिला तर इंडिया हॉर्मुज वरती तेलासाठी पूर्ण अवलंबून आहे. आपल्याला माहिती आहे गॅसची किती समस्या आहे, आपलाच व्हिडिओ आहे त्याच्या आधीचा. इराण प्लस US दोघांशी संबंध आपण बॅलन्स करतो आहे. एक डायस्पोरा रिस्क आहे मिडल ईस्ट मध्ये. इंडिया एक स्ट्रॅटेजिक न्यूट्रलिटी मेंटेन करते आहे, कोणाच्याही बाजूने न झुकता. त्यामुळे हा युद्धविराम नाहीये तर एक पीस पॉज आहे. हॉर्मुज हे ग्लोबल पॉवर लिव्हर झालेलं आपल्याला दिसून येतं, जिथं सगळ्या जगाचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. इराणचा न्यूक्लिअर इश्यू हा एक कोर कॉन्फ्लिक्ट आहे. प्रॉक्सी वॉर सिस्टीममुळे इनस्टॅबिलिटी संपूर्ण जगभरामध्ये निर्माण झालेली आहे की युद्ध होते आणि होत नाही या संभ्रमात आहे सगळं. चायना प्लस पाकिस्तान जे आहे ते थोडेसे रायझिंग डिप्लोमॅटिक प्लेयर्स म्हणून पुढे येताना आपल्याला दिसत आहे. पण हे युद्ध थांबलेलं नाहीये, थोडा वेळ फक्त थांबवलेलं आहे. अजून खरा खेळ बाकी आहे. त्यामुळे निश्चितच हे 10 पॉइंटचे जे काही युद्ध विराम आहे हा नक्की कुठवर घेऊन जातो आहे, आणि US इस्रायल इराण कॉन्फ्लिक्ट जे आहे ते जगाला पुढे कोणत्या परिस्थितीमध्ये लोटतं आहे ते येणारा काळच ठरवणार आहे. धन्यवाद.